नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्र या YouTube चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर आता आपण पाहणार आहोत गांडूळ खत। गांडूळ खत कशी निर्मिती करायचं आणि हे संपूर्ण तंत्रज्ञान कसे आहे तर त्याबद्दलची व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता पाहणार आहोत। तर व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनची घंटी पण प्रेस करा। तर चला मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत कसे तयार करायचे गांडूळ खत। तर याबद्दलची आपण आता माहिती पाहणार आहोत। सध्याच्या घडीला जर अनेक शेतकरी असतील तर जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी भरपूर रासायनिक खताचा वापर करत असतात। तर एकीकडे काही शेतकरी सेंद्रिय शेतीकडे देखील वळताना दिसत आहेत। तर आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर भविष्यामध्ये सेंद्रिय शेतीला चांगले दिवस येणार आहेत। तर गांडूळ खत हा सेंद्रिय शेतीमधील एक महत्त्वाचा घटक आहे। तर याच पार्श्वभूमीवर आज आपण गांडूळ खत हे निर्मितीबद्दलची आपण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या फायद्यासाठीच हा व्हिडिओ आहे। तर शेतीपूरक हे जोडधंदा याबद्दलच्या या हेतूने आपण हे व्हिडिओ बनवत आहोत। तर गांडूळ खत हे शेतकरी स्वतः तयार करू शकतात, त्यामुळे पिकाच्या उत्पादन खर्चात खूप बचत होते, तसेच शेतीचा पोत देखील सुधारतो। त्याचबरोबर गांडूळ खत निर्मितीकडे शेतीपूरक जोडधंदा म्हणून देखील पाहिले जाते। गांडूळ खत गांडूळ हा एक जमिनीत राहणारा प्राणी असून तो जमिनीत देखील सेंद्रिय पदार्थ खातो आणि ते खाल्ल्यानंतर त्यांच्या शरीराला जे आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मी वॉश कंपोस्ट असे म्हणतात। तर या संपूर्ण क्रियेला 24 तासाचा कालावधी लागतो, कारण गांडूळ खत जेवढे पदार्थ खातो त्यापैकी स्वतःच्या शरीरासाठी फक्त 10% भाग ठेवतो आणि बाकीचा 90% भाग शरीरातून बाहेर टाकतो, जे वनस्पतींच्या वाढीसाठी लागणारा अन्नद्रव्य आणि स्प्रे प्रक्रिये उपयुक्त जीवाणू वनस्पतीचे रोग आणि प्रतिकार क्षमता वाढवितात। तर गांडूळ खत निर्मिती कशी करावी तर याबद्दल आपण आता पाहणार आहोत। तर गांडूळ खत निर्मितीसाठी जागा निवडत असताना सावली असली पाहिजे। एखाद्या झाडाखाली छपरामध्ये किंवा खोलीमध्ये गांडूळ खताचा बेड असावा। जिथे बेड असेल तिथे जमीन टणक असावी, जेणेकरून गांडूळ जमिनीमध्ये जाणार नाहीत याची काळजी घ्यावी। अलीकडे प्लास्टिकचे रेडीमेड बेड्स मिळत आहेत, तर त्यांचा देखील तुम्ही वापर करू शकता। तर 20 फूट लांबीचा आणि 3 फूट रुंद आणि 2 फूट उंच असा बेड तयार करावा। सुरुवातीला त्यामध्ये पालापोचळा, उसाचा पाचट, गवत 6 इंचाचा थर करावा। त्यावर 1 ते 1.5 फूट शेणखत टाकावे। आता यावर 2 किलो गांडूळ सोडावे आणि त्यावर बारदाना म्हणजे पोत्याने झाकून 10 ते 20 लिटर पाणी रोज मारावे आणि पोते झाकताना वापसा राहील याची काळजी घ्यावी। 7 ते 8 दिवस गांडुळाची विष्ठा दिसायला लागतील, तर याचा अर्थ आपण गांडूळ खत तयार होत आहे अशा पद्धतीने 30 ते 35 दिवस पाणी मारत राहावे। त्यानंतर तुम्हाला निर्देशनात येईल की गांडूळ खत तयार झाले, तर मग काही दिवस पाणी मारणे बंद करावे। गांडूळ खत कोरडे झाल्यानंतर त्या गांडूळ खताला छोट्या भागात विभागून चाळून घ्यावे आणि हे खत गोणीमध्ये भरून ठेवावे, लगेच तसे वापरावे। तर मित्रांनो, तर तुम्हाला गांडूळ खताबद्दलची माहिती हे या व्हिडिओच्या माध्यमातून भेटलेलीच आहे। तर तुम्ही हे एक गांडूळ खत निर्मिती एक व्यवसाय म्हणून चालू करू शकता आणि शेतीपूरक जोडधंदा हा फारच चांगला आहे। तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनची घंटी पण प्रेस करा। तर मित्रांनो, धन्यवाद।